चा जो व्हिडिओ आहे तो आहे MSBT डिप्लोमा रिझल्ट रिलेटेड. ठीक आहे, तर पहा, नुकतीच समर 2024ची थेअरी प्लस प्रॅक्टिकल एक्झाम झालेली आहे. तसेच ऑनलाईन जे काही सब्जेक्ट होते त्याचीसुद्धा एक्झाम आता कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की आता आमचा रिझल्ट जो आहे तो कधी आणि किती दिवसात लागत असतो. ठीक आहे, तर पहा, तुमचा जो काही रिझल्ट आहे, मी तुमचं अकॅडमिक जे काही कॅलेंडर आहे ते ओपन केलेलं आहे. त्याच्या एंडला जर तुम्ही पाहायला गेलात, ठीक आहे, इथं जो काही तुमचा एक्झामचा शेड्यूल आहे तो दिलेला आहे. ठीक आहे, तर इथे पहा, तुम्ही पाहू शकता जी काही तुमची प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती 10 ते 19 एप्रिल दरम्यान होती. त्यानंतर जी काही थेअरी एक्झाम आहे ती 23 ते 16 मेपर्यंत चालत होती. त्यानंतर ठीक आहे, इंडस्ट्रियल ट्रेनिंगचं जे काही होतं ते शेड्यूल तुम्हाला इथे दिलेला होता. ठीक आहे, तर पहा, इथं रिझल्टची जी काही डेट आहे किंवा जो काही टाईम टेबल आहे तो कधी डिक्लेअर होईल त्याचं सांगितलेलं आहे. तर पहा, तुमचा जो काही समर 2024चा जो काही रिझल्ट आहे तो 3rd वीक ऑफ जून टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे त्यांनी. ठीक आहे, जी काही टेंटेटिव्ह डेट दिलेली त्या दरम्यानच तुमचा जो काही रिझल्ट असतो तो लागत असतो. ठीक आहे, तर 3rd वीक ऑफ जून म्हणजे तुमचा जो काही रिझल्ट आहे तो 15 ते 18 दरम्यान नक्कीच लागेल. ठीक आहे, तर ही होती तुमची रिझल्टची टेंटेटिव्ह डेट. तसेच पहा, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती की तुम्ही जर DSCचे विद्यार्थी असाल तर मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला जी काही DSCचे अपडेट्स असतात ते क्विक अपडेट्स मी शेअर करत असते. हर इयरला तुम्ही माझी लास्ट इयरचे सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, त्यानंतर पहा, तो जो काही ग्रुप आहे तो तुम्हाला जॉईन करायचा आहे. तसेच खूप सारे विद्यार्थी मला विचारत होते की फायनल इयरचा जो काही कट ऑफ आहे, तसेच पुण्याचे जे काही टॉपमोस्ट कॉलेजेस आहेत, कॉलेजेसची लिस्ट असेल तर ती प्रोव्हाइड करा. सो जे काही DSCचे विद्यार्थी आहेत त्यांनी तो ग्रुप जॉईन करायचा आहे. तसेच तुम्हाला काही क्वेरी असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. तर लवकरात लवकर तुम्ही तो ग्रुप जॉईन करा. काही क्वेरी असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता. ठीक आहे, थँक्यू.